मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली। टांझानियातील प्रवाशांकडून 751 ग्राम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले। कोकेनची किंमत 7,51,00,000 रुपये। मुंबईहून दुबईला निघालेल्या प्रवाशाकडून 1 लाख सौदी रियाल जप्त करण्यात आले। दोन्ही कारवाईमध्ये 8,47,00,000चा मुद्देमाल आज जप्त करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रिदेश हातीम आपल्या सोबत जोडलेत। रिदेश, मोठी बातमी आहे, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई पाहायला मिळत आहे। काय या कारवाई संदर्भातली सविस्तर माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये मोठा साठा हा जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ, सोनं, विदेशी चलन यांचा समावेश आहे। त्याचा अंदाजे किंमत जवळपास 8.5 कोटी इतकी आहे। या प्रकरणी 2 प्रवाशांना अटक देखील केली आहे। सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी टांझानियावरून येणाऱ्या एका प्रवाशाला रोखला आणि त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरातून 750 ग्राम वजनाचे कोकेन सापडले। जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत आहे ती जवळपास 7 कोटी इतकी आहे। ड्रग्ज प्रवाशाच्या शरीराच्या आत लपवून ठेवले होते। त्याच्यात त्याने ड्रग्सचे काही कॅप्सूल होते ते देखील त्याने ते गिळले होते। दुसरीकडे आपण पाहिलं तर एका प्रवाशाकडून जे आहे ते एअर इंटेलिजन्स युनिट ते एका प्रवाशाला अटक केलं आणि त्याच्याकडून 1 लाख सौदी रियल जप्त केली आहे, ज्याची अंदाजे किंमत 22 लाख इतकी आहे। या प्रवाशांनी ट्रॉली बॅग मध्ये हे जे सर्व विदेशी चालणं आहे ते लपवून ठेवले होते। दरम्यान या प्रकरणी हे जे सर्व ड्रग्स त्याचबरोबर हे जे विदेशी चालणं आहे ते कोणाला देण्याकरता आणले होते याचा तपास सध्या तरी एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। नक्कीच रिदेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। कोकेनची किंमत 7,51,00,000 रुपये। टांझानियातील प्रवाशांकडून 751 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले।